नमस्कार, मी शीतल राजू शिर्के. लोकवृत्तमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. शिक्षकांना 100% पगार सुरू करावा यासाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात धरणे आंदोलन करण्यात आले. चौनेश्वरची यात्रा शांततेत पार पाडा, वाहतूक व्यवस्था बदलाबाबत सहकार्य करा. सहाय्यक पोलीस निरीक्षक शहाजी निकम. विधान परिषदेच्या 6 जागांची 19 नोव्हेंबरला निवडणूक. राष्ट्रवादीपुढे 4 जागा राखण्याचे आवाहन. एड्स विषयी जनजागृती करावी. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल. सांगलीच्या सुंदरनगर वेश्या वस्तीत पार पडला देहविक्री करणाऱ्या मुलीचा लग्न सोहळा. बातमीपत्र सविस्तर. महाराष्ट्र राज्य विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समिती तर्फे उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ विद्यालय विभाग अनुदान पात्र शिक्षकांना 100% पगार सुरू करावा यासाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात शिक्षकांनी धरणे आंदोलन केले. गेल्या 16 वर्षांपासून शिक्षकांना एकही रुपया पगार दिला नाही, तरीही ते काम करीत आहेत. पण त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच वाईट झाली आहे. त्यामुळे शिक्षकांच्या घरी गेल्या 16 वर्षांपासून काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आली असल्याचे या आंदोलनात सहभागी शिक्षकांनी सांगितले. तसेच सर्व शिक्षकांनी तत्काळ 100% पगार सुरू करावा यासाठी दीपावली पासून मुंबईतील आझाद मैदानात शिक्षक उपसंचालक कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी व 16वी काळी दिवाळी साजरी करण्यासाठी बसणार आहेत. श्री चौनेश्वरच्या यात्रेसाठी भाविकांची गर्दी वाढत असून प्रशासनाने त्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेतली आहे. यात्रेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन वाठारचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शहाजी निकम यांनी केले आहे. चवन ऋषींची तपोभूमी म्हणून या गावाचे वेगळेच महत्त्व असल्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक या ठिकाणी येत असतात. त्या दृष्टीने वाहतुकीचे व पार्किंगचे नियोजन करण्यात आले आहे. करंजे खोप ते चौनेश्वर या रस्त्यावर कोठेही वाहतुकीची कोंडी होऊ नये, भाविकांना त्रास होऊ नये यासाठी पोलीस विभागाच्या वतीने काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. चौनेश्वर घाट अरुंद असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये, दुर्घटना घडू नये यासाठी सकाळी 10 ते 12, 12:30 ते 2:30 ते 3-4 या वेळेत वाहने चौनेश्वरकडे सोडली जाणार आहेत. घाटाच्या पायथ्याला पोलीस विभाग याबाबत वाहन चालकांना योग्य त्या सूचना देणार आहे. या बदलाबाबत नागरिकांनी सहकार्य करून शांततेत यात्रा उत्सव साजरा करावा असे आवाहन निकम यांनी केले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या 6 जागांची निवडणूक जाहीर केली आहे. या 6 जागांपैकी 4 जागा राष्ट्रवादीकडे असून राज्याची सत्ता नसताना या जागा राखण्याचे मोठे आवाहन त्यांच्या पुढे असणार आहे. गुरुमुख जगवानी भाजप, प्रभाकर घारगे संदीप बाजोरिया, अनिल भोसले, राजेंद्र जैन राष्ट्रवादी काँग्रेस व अमर राजूरकर काँग्रेस या 6 विधान परिषद सदस्यांची मुदत 5 डिसेंबर रोजी समाप्त होणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे व भंडारा गोंदिया या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. या निवडणुकीची अधिसूचना 26 ऑक्टोबर रोजी जारी होणार असून त्या दिवसापासून 2 नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 3 नोव्हेंबरला छाननी झाल्यानंतर 5 नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी मागे घेण्याची मुदत असेल. 19 नोव्हेंबरला मतदान आणि 22 तारखेला मतमोजणी होणार आहे. विद्यमान आमदारांमध्ये राष्ट्रवादीचे 4 आणि काँग्रेस व भाजपाचा प्रत्येकी 1 आमदार आहे. बदललेल्या राजकीय समीकरणात या 4 जागा राखण्याचे मोठे आव्हान राष्ट्रवादी पुढे असेल. शिवाय 2 काँग्रेसच्या आघाडीचा तिढा अजूनही सुटला नाही. दोन्ही पक्षांनी प्रत्येकी 3 जागा लढवाव्यात अशी मागणी करून काँग्रेसने राष्ट्रवादीच्या एका विद्यमान जागेवरही हक्क सांगितला आहे. दुसरीकडे नगरपालिका निवडणूक जाहीर झाली आहे. घोडे बाजारामुळे नेहमीच चर्चेत राहिलेल्या विधान परिषद निवडणुकीचा पुरेपूर उपयोग करून मावळते नगरसेवक संधीचे सोने करून घेतील अशी शक्यता व्यक्त होत आहे. 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. यानिमित्त क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात एड्स विषयी जनजागृती करावी अशा सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिल्या आहेत. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
त्यावेळी ते बोलत होते। या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेश देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीकांत भोई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप माने, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बावरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर SR पाटील, माता व बाल संगोपन अधिकारी डॉक्टर सचिन पाटील, वैद्यकीय अधिकारी सुधीर बक्षी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर किशोर सपकाळ, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉक्टर विनायक पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमंत भोसले आदी यावेळी उपस्थित होते। युवा दिनानिमित्त 3500 विद्यार्थ्यांना एड्स विषयी माहिती देण्यात आली। ही संख्या खूप कमी आहे असे सांगून जिल्हाधिकारी अश्विन मुदगल पुढे म्हणाले, महाविद्यालये मोठ्या कंपनीमधील आस्थापनेतील लोकांना, शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना एड्स विषयी माहितीचे प्रशिक्षण देण्यात यावे, यासाठी नियोजन करणे एकही वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या। जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून लग्नापूर्वी HIV तपासणीचा ठराव जास्तीत जास्त मंजूर करण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी शेवटी दिल्या। लग्न म्हणजे महिलांच्या आयुष्यातील 7 जन्माचे बंधन। मात्र समाजात अशा काही महिला आहेत ज्यांच्या आयुष्यात लग्न हा शब्द सुद्धा नाही, त्या म्हणजे देहविक्री करणाऱ्या महिला। पण अशाच एका महिलेचे सांगलीत थाटामाटात शुभ लग्न पार पडले। सांगलीचा हा सुंदर नगर वेश्यावस्तीचा परिसर, देहविक्री करून आपलं आयुष्य जगणाऱ्या महिलांची ही वस्ती। सकाळपासून रात्रीपर्यंत समाजाचा एक भाग असूनही फक्त देहविक्रीचा व्यापार करून गुजराण करणाऱ्या या महिला, लग्न हा शब्द सुद्धा या महिलांना कधी माहीत नसावा। मात्र अशाच देहविक्री करणाऱ्या एका महिलेचे लग्न या वेश्यावस्तीत थाटामाटात करण्यात आले। यासाठी सांगलीतील वेश्या महिलांच्या विकासासाठी काम करणाऱ्या वेश्या महिला एड्स निर्मूलन केंद्राने पुढाकार घेतला आहे। या वस्तीत काम करणाऱ्या एका 25 वर्षीय देवदासी मुलीचे एका मुलावर प्रेम जडले। हा मुलगा शासकीय नोकरीत काम करणारा। या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय संस्थेसमोर मांडला। यावेळी संस्थेच्या अध्यक्षा अमीराबी शेख आणि सचिव दीपक चव्हाण यांनी पुढाकार घेत या दोघांच्या लग्नाचा निर्णय घेतला। या दोघांचे वेश्यावस्तीतील महिलांनी आणि मुलींनी लग्न लावून दिले आणि या देहविक्री करणाऱ्या या मुलीला या व्यवसायातून मुक्त करीत एक हक्काचे कुटुंब मिळवून दिले। वेश्यावस्तीत एका देहविक्री करणाऱ्या मुलीचे लग्न होणार असल्याने वस्तीत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते। आपल्या सहकारी मुलीचे लग्न होणार आहे या कल्पनेतून संपूर्ण वेश्यावस्ती उजळून निघाली होती। अनेक मुलींनी आपल्या दारात आकर्षक रांगोळ्या काढून या आनंदात सहभाग घेतला। यावेळी एखाद्या वधूप्रमाणे मुलीला सजवण्यात आले। तसेच लग्नाची हळद सुद्धा खेळण्यात आली। वेश्यावस्ती सारख्या ठिकाणी लग्नाची लगबग दिसून आली। यावेळी महिला पोलीस अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थित फुलांचा वर्षाव करीत या जोडीला सर्वांनी शुभेच्छा दिल्या।
हा लग्न सोहळा पाहिल्यावर या वस्तीत अनेक मुलींना आपण या वस्तीत आलो नसतो तर आपणही असे लग्न करून सुखाचा संसार थाटला असता अशी भावनिक प्रतिक्रिया दिली. समाजातील घाण समजल्या जाणाऱ्या वेश्या महिलेला स्वीकारण्याचे आणि आपली अर्धांगिनी बनवण्यासाठी या तरुणाने पुढाकार घेतला. असाच विचार करून या दुर्लक्षित घटकाला प्रवाहात आणण्यासाठी संस्थेने उचललेले पाऊल खरोखरच देहविक्री करणाऱ्या महिलांच्या जीवनात नवसंजीवनी आणणारी ठरली आहे. हे होते आजचे लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार.